तुम्ही जर धार्मिक असाल आणि वेगवेगळ्या धर्मस्थळांना भेट देणं तुम्हाला आवडत असेल, त्याच्या पुढे जाऊन तुमच्या ज्या सगळ्या ह्या भावना या सगळ्या आपल्या धर्मियांशी जोडलेल्या असतील, तर तुम्ही या सगळ्याचा परत एकदा विचार करा. कारण तुमच्या भावनांसोबत सुरू असलेला खेळ हा सरकार किती दिवस बघत बसणार आहे यावरती प्रश्न उपस्थित राहतो. आणि तो यामुळे की जेव्हा आता नाशिकला सिंहस्थ होतं आहे, सिंहस्थ कुंभमेळा आपण त्याला म्हणू, तो होतो आहे, त्याच्या आधीचं नाशिकमधल्या वेगवेगळे नेते, त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते, त्यांचे कोणी नातेवाईक, या सगळ्यांनी कसा पैशाचा बाजार मांडला आहे ह्याची सगळी इत्थंभूत माहिती आणि डॉक्युमेंट्स आत्ता माझ्याकडे आहेत. पहिल्या टप्प्यात तरी जवळपास 600 ते 700 कोटींचे असे टेंडर निघालेत, जी टेंडर एक्झिस्टच करत नाहीत, पण त्याच्यावरून सुद्धा पैसे वाटप झालेलं आहे. आणि पैसे घेऊन मंत्र्यांच्या सोबत काम करणारी मंडळी फरार झालीत, गायब झालीत, ती पोलिसांना सापडत नाही आहेत, ते कुठेत हे कळत नाही आहेत. आणि आज मी तुम्हाला नाशिकला दाखल झालेल्या ह्या सगळ्या तक्रारींमध्ये नक्की कोणाला कसं टेंडर लागलं, ते टेंडर कोणाच्या नावाने निघालं, विभागीय आयुक्तांचा या सगळ्यामध्ये एक्झॅक्टली रोल काय होता, नंतरच्या काळामध्ये पालकमंत्री इथले असतील किंवा साधारण सध्याच्या घडीला उत्तर महाराष्ट्रात कोण आहेत मंत्री की ज्यांच्या नावावरती सगळी गोष्टी हालत आहेत, या सगळ्याची उत्तमभूत माहिती देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. महाजन, मलई आणि बरंच काही याची आपण सुरुवात करू. नमस्कार, मी ओंकार, मुंबई तक तुमचं स्वागत. माहिती आहे नाशिकच्या सिंहस्थमधली 2-3 नावं तुम्हाला कॉमन वाटतील, कारण त्याचं असे आरोपीच आहेत आणि त्यांची नावं वारंवार येत आहेत आणि ते कशी आणि काय आहेत आपण समजून घेऊ. पहिलं टेंडर आहे केटरिंगचं. काय झालं आहे बघा, जो तक्रारदार आहे त्याने असं सांगितलं की मी छत्रपती संभाजीनगर इथे राहतो, त्या ठिकाणी माझं फूड्स अँड डेकोर्स प्रायव्हेट लिमिटेड नावाने केटरिंग व्यवसाय आहे, नाशिकमध्ये सुद्धा मी करतो. हे सगळं करून मी माझा उदरनिर्वाहसुद्धा चालवतो. आता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये माझं केटरिंगचा व्यवसाय आहे, वेगवेगळ्या ठिकाणी मी जातो. सो माझा मित्र एक त्याच्या मार्फत मला साधारण जानेवारी-फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये 2026मध्ये त्याने मला फोन करून सांगितलं की आपला एक शकील अहमद सलीमुद्दीन शेख नावाच्या मदतीने तनय महाजन आणि नरेंद्र महाजन यांच्यामार्फत नाशिक कुंभमेळ्याच्या हाऊसकीपिंगचं टेंडर निघालं आहे. जेवणाचं सुद्धा 5 टेंडर निघणार आहेत आणि या सगळ्याबाबत शकील शेख असेल, तनय महाजन असेल, त्यानंतर हा नरेंद्र महाजन यांनी या सगळ्या संदर्भात माहिती दिली आणि तुला टेंडर घ्यायचं आहे का. आता याबाबत विचार केल्यानंतर त्याने होकार कळवला. मग फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्याचा जो मित्र आहे त्याने सांगितलं की आपल्याला हा जो सलीमुद्दीन शेख आहे याच्याशी संपर्क साधू आणि त्यानंतर आपण हे 2 जे महाजन आहेत, तनय आणि आणखी एक, या दोघांना आपण भेटू. मग आता हा नरेंद्र महाजन आणि तनय महाजन हे कुठे भेटले, तर हे विभागीय आयुक्त कार्यालयाजवळ भेटले, नाशिक रोडला. म्हणजे कोण, जिथे आता गेडाम म्हणून विभागीय आयुक्त बसलेले आहेत तिथे ते भेटले. आता तिथे भेटल्यानंतर बोलणी काय झाली यांच्यामध्ये, बोलणी झाली की तनय आणि शकील यांनी नरेंद्र, तनय आणि शकील यांनी काय सांगितलं, तुम्हाला आम्ही कुंभमेळ्याचं जेवणाचं आणि पाण्याचे असे 3 टेंडर मिळवून देतो, त्याच्यामधून मिळणाऱ्या प्रॉफिटमध्ये आम्हाला 30% द्यावे लागतील. नंतर त्यांना 30% प्रॉफिटमध्ये रक्कम त्याला ह्यांनी द्यायला नकार दिला. आता मग तरी चर्चा झाली, मग चर्चेमधून 20%वरती काम फायनल झालं आणि मग 20% बदला तो म्हटला की ॲडव्हान्सची रक्कम तुम्हाला द्यावी लागेल आणि याच्यासाठी तुम्हाला सुरुवातीला किती 2.5 लाख द्यायला लागतील. सो ठीक आहे, वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या टेंडरचे पैसे देऊन असे टोटल किती पैसे देण्यात आले त्यांना, 65,50,000 रुपये, 62,50,000 रुपये देण्यात आले. आणि हे टेंडर अप्रॉक्सिमेटली 90 कोटींचं 90.5 म्हणजे साधारण 90.5 कोटींचं हे टेंडर होतं, ज्याच्यासाठीचा ॲडव्हान्स किती द्यायला लागला, 62.5 लाख जवळपास देण्यात आले. दुसरं आणखी एक टेंडर आहे, त्याच्यासाठी परत किती पैसे देण्यात आले, तर त्या दुसऱ्या टेंडरसाठी पैसे देण्यात आले 75 लाख रुपये वेगळे देण्यात आले. ठीक आहे, ॲडव्हान्स काहीच नाही, फक्त की आम्ही तुम्हाला टेंडर मिळून देतो त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला एवढे टक्के द्या. दुसरं 42.5 कोटींचं टेंडर होतं, त्याच्यासाठी 75 लाख द्यायला लागले. आणि असं मिळून परत तिसरं टेंडर पण करायचं होतं, त्याच्या आधीच 1,40,00,000 रुपये ॲडव्हान्समध्ये उचलण्यात आले. आणि ॲडव्हान्समध्ये उचलण्यात आले त्याच्यासाठी काय करण्यात आलं, तर त्याच्यासाठी चेक बघा काय काय, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा ऑथॉरिटी ऑफ सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग याच्या नावाने प्रवीण गेडाम हे आहेत विभागीय आयुक्त आणि सध्या अध्यक्ष नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण आहेत. सो यांच्या सहीनुसार ही सगळी पत्र डिजिटल साईन आहे, त्यानुसार ही वर्क ऑर्डर पास करण्यात आल्यात. पहिलं किती आहे, 1,40,00,000 आणि टेंडरच एक 75 लाखाचं दिसतं मला टेंडर. आणि दुसरं पहिलं एक 42 कोटींचं टेंडर आहे आणि त्यानंतर ते 40चं टेंडर आहे, ते 90.5 कोटींचं टेंडर आहे. ठीक आहे, ही झाली पहिली केटरिंगचा विषय. दुसरं बघा, आता याच्यामध्ये सेम नावं आणि सेम मंडळी रिपीट होतात आणि मग आपण मंत्री महोदयांकडे जाऊ. दुसरा टेंडरमध्ये तो म्हणतो की सेम, आणखी याच्यातला जो तक्रारदार आहे तो असं म्हणतो की हा जो अहमद सलीमुद्दीन शेख आहे, माझ्या नातेवाईकांमार्फत माझी याची ओळख झाली. ओळख झाल्यानंतर त्याने
मला ह्या नरेंद्र महाजन आणि तनय महाजन यांना भेटवलं. मग आपण ते म्हणाले आपण समक्ष भेटू आणि चर्चा करू. मग ह्यांनी सगळ्यांनी एकत्र भेटायचं ठरलं. त्यानंतर भेटायला आले, चर्चा करू असं ठरलं. मग ते असं म्हटले की नाशिक कुंभमेळ्यामध्ये हाऊसकीपिंग संदर्भातली कामं आहेत, तुम्ही विचार करून मला सांगा तुम्हाला याचे टेंडर आहेत की नाहीत. त्याने होकार कळवला. मग त्यावेळी काय झालं, तो म्हटलं की हाऊसकीपिंगसाठी विचारणा केली, टेंडर मिळवून दिलं आहे का याच्या आधी वगैरे अशी सगळी विचारणा झाली. ते सगळं झाल्यानंतर भारतीय राजमुद्रा असलेलं त्याच्यावरती इंग्रजी अक्षरामध्ये परत एकदा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा ऑथॉरिटी ऑफ सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग नाशिक याची शिक्का असलेला आणि प्लस सही असलेलं म्हणजे गेडावांची सही असलेलं टेंडर, तिथून त्याची वर्क ऑर्डर निघाली. अमाऊंट बघा किती ते. आता हे कसं ठरलं बघा. नरेंद्र महाजन, तनय महाजन आणि शकील यांनी त्याला सांगितलं की कुंभमेळ्याच्या हाऊसकीपिंगचं टेंडर मिळून देतो, त्या बदल्यात टेंडरच्या एकूण रकमेपैकी 8% द्यावे लागतील. तसेच 2% रक्कम ही वेळोवेळी मिळणाऱ्या जो ॲडव्हान्सेस असेल त्याच्यावरती तुम्हाला परत द्यावं लागेल. आणि हे सोडून अधिकाऱ्यांसाठी आपल्याला वेगळी रक्कम काढून ठेवायला लागेल. आपसात आमची चर्चा आली, त्यांच्यावरती आम्ही विश्वास ठेवला आणि टेंडर घेण्यास आम्ही तयार झालो. आता त्यावेळी त्यांनी सांगितलं की वर्क ऑर्डरचं जे काम करायला लागणार आहे त्या अधिकाऱ्यांना आगाऊ रक्कम द्यावी लागेल. टेंडर जे मंजूर करतात त्यांना 1 कोटी रुपये द्यावे लागतील असं सांगून पुन्हा आम्ही सर्वांनी मिळून चर्चा करून तडजोड 50 लाख ॲडव्हान्स देण्याची ठरवली. आणि त्यानुसार लगेच 10 लाख टोकन देऊन टाकलं. एकूण आम्ही किती दिले, एकूण तो म्हणतो की सुरुवातीला 50 लाख दिले. या टेंडरची अमाऊंट जर आपण काढली तर हे टेंडर आहे जवळपास 452 कोटी रुपयांचं टेंडर होतं. त्याची त्यांनी 1 कोटी पटकन टोकन मनी म्हणून मागितले, तर त्यांनी 50 लाख रुपये देऊन टाकले. सेम सिक्वेन्स सगळा फॉलो होतो, काही वेगळं होत नाही आणि ही सगळी मंडळी यात समोर येतात. आता जाऊ आपण या सगळ्याच्या आणखी तिसऱ्या एफआरकडे. भरपूर तक्रार येतात आणि येणाऱ्या काळात ह्या सगळ्या गोष्टी आणखी वाढणार ते तुम्हाला 100% सांगतो. हा तक्रार आपण म्हणतो की आमच्या ओळखीचे शमीन शेख आहेत, त्या शमीन शेखकडून मला ह्या शकील अहमद सलीमुद्दीन शेख याच्या मदतीने तनय आणि नरेंद्र महाजन हे दोघांना कुंभमेळ्यातले आणखी एका इन्व्हर्टर बॅटरीज आणि सोलरच्या टेंडरिंगचं काम असं मला सांगितलं. मग त्या संदर्भात आम्ही भेटलो. मग ते म्हटले तुमच्याकडे पुरेसं मनुष्यबळ आहे ना बाबा, मनुष्यबळ आहे का नाही ह्याची सगळ्याची विचारणा झाली. मग त्यानंतर आम्ही त्याला होकार कळवला. 2026च्या पहिल्या आठवड्यात ते म्हणतात की आमचे नातेवाईक आहेत, त्यांनी मला सांगितलं की संपर्क साधू आणि त्यानंतर आम्ही भेटायला जाऊ. त्यांनी भेटायला सेम त्या ठिकाणी बोललं, कुठल्या आपल्या नाशिकचं जे विभागीय आयुक्त कार्यालय त्याजवळ ते भेटायला गेले. आता गंमत बघा, इथे भेटायला गेल्यानंतर ते असं म्हणतात की नरेंद्र महाजन, तनय महाजन, शकील शेख यांनी मला त्यांच्याजवळ असलेल्या भारतीय राजमुद्रेच्या ह्याच्यावरती सेम गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र त्र्यंबकेश्वर ह्याच्या सगळ्यावरती त्यांनी आम्हाला वर्क ऑर्डर दाखवल्या. त्यांच्याकडे ह्याच्या आधी सुद्धा काम केलेलं दाखवलं आणि आम्ही खूप लोकांना टेंडर मिळवून दिलेत, हे क्लिअर केलं. आता हे क्लिअर झाल्यामुळे आम्हाला विश्वास बसला की बाबा ही माणसं खरं टेंडर काढून देतात. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की कुंभमेळ्यामधलं बॅटरी, इन्व्हर्टर, सोलरचे असे 3 टेंडर आहेत, हे तुम्हाला मिळून देतो. त्यातून मिळणाऱ्या प्रॉफिटमध्ये 8% द्यावे लागतील, त्यापैकी 1% रक्कम डिपॉझिट म्हणून द्यावी लागेल. सदरच्या रकमेमधले 1% रक्कम ही ॲडव्हान्स म्हणून द्यावी लागेल. वर्क ऑर्डरचं टेंडरचं काम अधिकारी यांना आगाऊ रक्कम द्यायला लागते. टेंडर मंजूर तरच टेंडर ते मंजूर करतात, ॲडव्हान्स नाही दिलं तर टेंडर मंजूर नाही होत. 3 टेंडरचे मिळून 1,15 लाख रुपये तुम्ही मला द्यायचे आहेत. मग ते वेगवेगळ्या मार्गांनी त्यांनी पाठवल्याचं सांगतात की कसे त्यांना पाठवून दिले. मग त्यानंतर बॅटरी, इन्व्हर्टर, सोलरचं काम कुंभमेळ्यातलं जे होतं त्याच्या 2 वर्क ऑर्डर होत्या, म्हणजे 2 टेंडर होते. त्यातल्या पहिल्याबाबत तनय महाजन आणि नरेंद्र महाजन यांना विचारणा केली. ती वर्क ऑर्डर होण्यासाठी ते म्हटले वेळ लागेल. थोडक्यात 2 टेंडर निघाले, तिसऱ्याची व्हायला वेळ लागेल असं ते म्हणाले. त्यानंतर मी माझे भाऊ रफिक पठाण यांचे संपर्क केला. वर्क ऑर्डरमधल्या ॲग्रीमेंटवर केव्हा जायचं विचारपूस केली, तेव्हा ते टाळाटाळ करू लागले. मग टेंडरचा तपास केल्यानंतर मला कळलं की संबंधित जे काय होतं 27-28 कुंभमेळ्या संदर्भातलं असं टेंडर निघालंच नाही. ह्या सगळ्या गोष्टी बनावट होत्या. आणि फक्त इतकंच नाही तर असं करून या सगळ्याच्या वर्क ऑर्डर काढण्यात आल्या. तर म्हणून माझी या महाजन यांच्या विरोधात तक्रार आहे. आता हे महाजन आणि आपले गिरीश महाजन यांचा काय संबंध, तर गिरीश महाजनांनी स्वतः सांगितलं की तनय महाजन त्यांचा कोणतरी लहानचा भाऊ आहे, पण ते म्हटले ते फार बदमाश आहेत. म्हटले ते पहिल्यापासून घरची जमीन त्या पोराने विकली आणि सगळं अशा पद्धतीने त्याने फ्रॉड वगैरे केलेला आहे, त्यामुळे त्याच्यावर कारवाई व्हावी यासाठी मीच आग्रही आहे. अरे तुम्हाला माहिती आहे तुमचा नातेवाईकच बदमाश आहे, तुम्हाला माहिती आहे की तुमचा नातेवाईक हे असले काहीतरी धंदे करतो, तर तो तुमच्या नावाने बाहेर जर इतक्या मोठ्या प्रमाणात दुकानदारी करत असेल आणि अशा पद्धतीने लोकांना गंडा घालायचं काम करत असेल, ते पण अशा ठिकाणी ज्या ठिकाणी तुमची चलती आहे, तुमच्या नावाशिवाय तिथं पत्ता हलत नाही, तुमचे कार्यकर्ते मिरवत असतात सोशल मीडियावरती. असं असताना तुमचा एक नातेवाईक येतो जो इतके पैसे लोकांकडून ॲडव्हान्समध्ये उचलतो आणि प्रत्येक टेंडर मिळवून देण्यासाठीचा अधिकाऱ्यांच्याच वतीने रेट सेट करतो.
हे सगळं होत असताना संकटमोचकांची ही जी काही सगळी सिस्टीम आहे, ही सिस्टीम करत काय होती, ह्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही. बरं, आणखी पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, जवळपास 27 ते 35,000 कोटींचा हा सगळा गेम आहे. तुम्हाला आम्हाला हे आपण फार भावनिक होतो आणि फार श्रद्धा वगैरे आपली असते की मला तिथे जायचं आणि आय वॉज देअर असं म्हणायचं कुंभमेळ्यात जाऊन आणि मग ती एक डुबकी लावून मला यायचीच आहे. मुद्दा असा आहे, तुम्हाला आम्हाला जरी या गोष्टी भावनिक वाटत असल्या, आपल्या श्रद्धेशी निगडीत असल्या, तरी हा खेळ जवळपास 35,000 कोटींपर्यंत जाणार आहे. त्याचे प्रत्येक टेंडर्स, वर्क ऑर्डर्स आणि त्याच्यावरच्या टक्केवाऱ्या, या सगळ्याची सिलसिला आता सुरू झाला आहे. तुमच्या आमच्यासाठी जो भावनांचा विषय असेल, लोकांसाठी हा कंप्लीट खिशाचा आणि हिशोबाचा विषय आहे. त्यातही कशी मलई खाता येईल याचा विचार आणखी 4 लोक करतायत. इंटरेस्टिंगली बघा, गेल्या 3-4 महिन्यामध्ये जामनेर, तिकडं वरती जामोद पासून मुक्ताईनगर, इकडची सगळी जे नॉर्थकडचे मतदारसंघ आहेत, जळगावमधले किंवा नंदुरबारच्या साईडचे वगैरे, या सगळीकडचे कॉन्ट्रॅक्टर्स अँड लायझनर्स सध्या कुठे आहेत? ही सगळी मंडळी सध्या आहेत नाशिकमध्ये. ते तिथे वेगवेगळ्या हॉटेल्सवरती राहत आहेत, वेगवेगळ्या नातेवाईकांकडे राहत आहेत, कोणी तिथे फ्लॅट्स घेतले आहेत रेंटवर. का तर कुंभमेळ्याचे जे जे कॉन्ट्रॅक्ट्स निघणार आहेत, जे जे टेंडर्स निघणार आहेत, त्या प्रत्येका ठिकाणी आपल्याला त्या मलईवर ताव कसा मारता येईल याचा विचार केला जातोय. बरं, आत्ता मुळात कॉन्ट्रॅक्टर्सची परिस्थिती काय माहिती आहे का? PWDची बिलं थकलीत, जलजीवन मिशनची बिलं थकलीत. तुम्ही जाल त्या डिपार्टमेंटला इतकी वाईट परिस्थिती आहे की राज्यातले 90 ते 95,000 कोटी कंत्राटदारांचे देणे बाकी आहेत. त्यांचं सगळं दुकान थांबलंय. अशा वेळी हे इझी मनी म्हणून बघितलं जातं की जिथे लगेच टेंडर पण निघत आहेत, आपल्याला हव्यात अशा अटी शर्ती सुद्धा पटापट बसवता येत आहेत आणि त्यातून सोबतीला जर कुणी संकटमोचक असतील तर आपण ह्या सगळ्यातून पटापट बाहेर निघू शकतो आणि आपल्यावरचं आर्थिक जे काही सगळं आत्ताचं बर्डन आहे आणि आपलं जे काही मीटर थांबलंय, ती इकॉनॉमी सगळी जर रोटेटिंग ठेवायची असेल तर हे पटापट टेंडर घ्या, कामांना सुरुवात करा, वर्क ऑर्डर्स काढा आणि 2-2 महिन्यामध्ये कामं झाल्याची लगेच तुम्ही पावत्या सबमिट करा आणि त्यातून बिलं निघतात. त्यामुळे झालं असं की महाराष्ट्रातले जे कधीच त्या भागात काम करत नव्हते असे कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आता तिथे येऊन बसलेले आहेत. ही मंडळी कोणाच्या छत्रछायाखाली, कोणाच्या आशीर्वादाने आणि त्यांना कुणी कॉन्फिडन्स दिलाय की तुम्ही इथे या आणि तुमचं काम होऊन जाईल, ह्या प्रश्नाचं उत्तर आत्ता शोधणं गरजेचं आहे. अजून कुंभमेळ्याला काही सुरुवातही नाही झाली, वातावरण तयार झालेलं नाही, पण त्याच्या आधी पैशाचा खेळ मात्र सुरू झाला आहे. आणि मला परत मी सत्ताधाऱ्यांकडेच वारंवार का बोट दाखवतोय, त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी राहिली पाहिजे, सुसूत्रता राहिली पाहिजे, याच्यामध्ये गोष्टी नीट झाल्या पाहिजेत, सर्वसामान्यांचे इथे हाल होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जर मागच्या याच्यामध्ये लोक चेंगरून मेली, काही घडू नये याच्यासाठी जे तुम्हाला सगळ्या आता गोष्टी तिथे ऑर्गनाईज करायच्या आहेत, त्याच्यासाठी जर तुमच्या नावावरती एवढी मोठी दुकानदारी चालली असेल आणि इतकी फसवणूक चाललेली असेल, बरं तो तुमच्या नात्यातलाच माणूस निघत असेल, तर तुम्ही त्याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. भावनांशी खेळणं बंद करा.